साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। पंढरपूर शहरात अवैध गुटखा आणि जुगार पत्ते तिरट खुलेआम सुरू असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी सम्यक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्रीय उपोषण करण्यात आले आहे। त्याबद्दल अधिक माहिती देताना सम्यक पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव म्हणाले की जनहितार्थ संबंधित विभागांना पत्रव्यवहार केला होता। त्या अनुषंगाने अद्यापपर्यंत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे लेखी उत्तर न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण करत असल्याची माहिती जाधव यांनी यावेळी दिली। सम्यक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव व कार्याध्यक्ष महेंद्र सिरसट आम्ही दिनांक 26/11/2022 रोजी संबंधित प्रशासनाला गुटखा मटका आणि जुगार याबाबत निवेदन दिले होते। त्यानंतर 2-3 महिन्यापासून आम्हाला कोणत्याही प्रकारचं आमच्याकडे लेखी पत्र दिलं नाही किंवा त्याच्यावरती कारवाई केली नाही, म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने जन आंदोलन करीत आहोत। आज तागायतसुद्धा त्या ठिकाणी तेच धंदेवाले राजरोसपणे मोठ्या प्रमाणात धंदे चालू आहेत, त्यांच्यावरती प्रशासनाचा अजिबात लगाम नाही आहे। जोपर्यंत त्या संबंधित लोकांवरती कायमस्वरूपी धंदे बंद करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे लोकशाही मार्गाने चालणारं आंदोलन चालू ठेवणार आहोत। धन्यवाद। कुणाकुणाला निवेदन दिले? माननीय गृहराज्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, माननीय जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक ग्रामीण, पंढरपूर डेप्युटी साहेब आणि पंढरपूर शहर PI साहेबांना निवेदन दिले आहे। किती महिने? 3 महिने झाले ना? हां, आता तिसरा महिना। काय केलं का त्याबद्दल परत? हां, आम्ही पत्र दिलेलं होतं त्यांना। त्या पत्राला त्यांनी आमच्याकडे जुजबी कारवाई म्हणून एक पत्र पाठवून दिलेलं होतं। आम्ही असं कारवाई केली, परंतु आमच्या अर्जामधले जे धंदेवाले आहेत त्यांचा कुठं उल्लेख नाही किंवा त्यांची नावं नाहीत। आम्हाला फक्त आकडेवारी दिली। त्या आकडेवारीचे सुद्धा आम्ही त्यांनी जे आम्हाला पत्र दिलेलं त्या पत्रावरती आम्ही त्यांना लगेच आम्हाला जे निदर्शनास आलेलं आहे त्या पत्रामध्ये तसं आम्ही त्यांना लगेच कळवलेलं आहे। दुसरं आमच्या संघटनेच्या माध्यमातून पत्र देऊ। काय म्हणून पत्र दिले त्यांनी? या धंदेवाल्यांवरती आम्ही कारवाई केली। धंदेवाल्यांची नावं न देता त्यांनी फक्त आकडेवारी दिलेत। 2020मध्ये एवढे केले, 2021मध्ये एवढे केले, 2022मध्ये एवढे केले, परंतु या पिरियडमध्ये हा धंदेवाल्यांचा आलेख कमी होण्यापेक्षा वाढत गेलेला आहे असं त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने आमच्या निदर्शनास आलेलं आहे। तसं आम्ही त्यांना लेखी परत कळवलेलं आहे। त्या बाबतीत विचारणा केला तुम्ही? हां, विचारणा केली आम्ही। ह्या बाबतीत काल माननीय पोलीस अधीक्षक साहेब सोलापूर ग्रामीण यांच्याशी आम्ही चर्चा केली। साहेबांनी तात्काळ संबंधित विभागांना ते फोटो काढून कारवाई त्या धंदेवाल्यावरती तात्काळ कारवाई करा आणि उपोषणकर्त्यांना त्याचा लेखी अहवाल तुम्ही सादर करा असे त्यांनी कळवलेले आहे। परंतु अद्यापर्यंत आम्हाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं पत्र आलेलं नाही किंवा अहवालात उपलब्ध झालेलं नाही।